नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज अक्षरशः पाहून तोंडाला पाणी सुटणार आणि महिनाभर काही टिकणार नाही अशी आपण चटणी बनवणार आहे. एक अक्षरशः पहा, तुम्हाला सांगते, कढई नुसती खाली उतरताच तुमच्या कढईतली निम्मी चटणी तर नक्कीच संपणार. चला, मस्त इथे शेतातल्या मी काल मिरच्या आणलेल्या आहेत, ह्या अगदी लाल जर. आणि मैत्रिणी, ह्या मिरच्या काय एवढ्या तिखट नाही बरं का. एवढ्या लाल दिसतात तुम्हाला वाटतं खूप तिखट असतील, पण अजिबात नाही आहे. खूप भारी मिरच्या ह्या. आणि इथं पहा, आम्ही एक कैरी घेतलेली आहे आणि ह्या कैरी आणि बरंच कैरी आहे, कारण की आंबा हा पाडायला लागलेला आहे, त्याच्यामुळं आतून असा कलर आहे पहा. आणि खरंच खूप छान केशरची कैरी आहे मैत्रिणी. आता या कैरीची आपण पूर्ण अशी साल काढून घेऊया पहा. खरंच मैत्रिणं, अक्षरशः महिनाभर टिकेन ही कैरी नाही, सॉरी, ही मिरची महिनाभर टिकेन. पण महिनाभर ती राहणार नाही आहे, संपणार. हे बघा, छोटीशी कुई होती, ती बी काढून घेतली. आता याचे तुकडे आपण करून असे मिक्सरच्या बाउलमध्ये पहा टाकून देऊया. मैत्रिणी, ही चटणी आहे ना, अक्षरशः माझा नातू कधी न खाणारा त्यानेसुद्धा खाल्ली. पण त्याने कशी खाल्ली माहिती आहे का तुम्हाला? त्याला काय वाटलं मंचुरन आहे, पण त्याने मंचुरन म्हणून अर्धी भाकर खाल्लीवर का ह्या चटणीबरोबर. त्याला खूप आवडली, एवढी छान लागली. मग नक्कीच अशी मिरची करा पहा. करता करतासुद्धा तोंडाला पाणी सुटतं आहे, तुम्हाला काय सांगू. आणि अशी मिरची केली नक्कीच तुमची मुलंसुद्धा खाणार, अशी भारी वाटतात ना. असंच नाव त्यांना सांगायचं की मंचुरन हे, पण वेगळं मंचुरन आहे. पहा, मस्त असा भरपूर सारा लसूण टाकून दिला. आणि मैत्रिणी, आता हे आपण वाटणाऱ्यावर काय थोडं बारीक झालं की पुन्हा त्या मिरच्या आपल्याला त्याच्यात टाकायच्या. एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही बरं का मैत्रिणी. पहा, न थेंब वापरताच आपली मिरची अगदीच एकदम मऊसूत अशी बारीक झालेली आहे. आणि चला, आता इकडं कढई ठेवलेली आहे, तेलही टाकलं आहे. तेल छान अगदी तापत आलेलं आहे पहा, मस्त तापलेलं आहे. लई जास्त कडक नाही, कारण की आपल्या अंगावर उडू शकतं, त्याच्यामुळं मापातच तेल तापवलं आहे. आणि पहा, आता ही मिरची मी संपूर्ण त्याच्यात अशी ही वाटलेली टाकणार आहे. पहा, एवढी सुंदर मिरची होती मैत्रिणं, तुम्हाला काय सांगू. अक्षरशः तोंडाला चव येते. खरंच खूप भारी मिरची होती. आणि आता आपण त्याला जसं आपण कढईमध्ये त्या मिरचीला परतणार आहे, तसा तिला खूप छान रंग येणार आहे पहा. अजूनच तिचा कलर चेंज होणार आहे आणि ती दिसणार बी खूप छान मैत्रिणी. एवढी छान मिरची आहे ही. खरंच अक्षरशः तुम्हाला सांगू का, माझ्या मुलाने बी खूप आवडीने खाल्ली, त्याला बी खूप आवडली. अशी भाकरीचा तुकडा हातावर घेऊन ती मिरची खाल्ली. एवढी सुंदर मिरची लागते, काय सांगू. चव तुम्हाला दिसते, अफलातून त्याची चव लागते त्या मिरचीची. एकदा मैत्रिणी, ह्या पद्धतीने तुम्ही ही मिरची करून तर पहा. खरंच खूप कमालीची मिरची आहे ही आणि खरंच खूप भारी लागते. अक्षरशः महिनाभर टिकेन अशी ही मिरची आहे पहा. भरपूर सारं तेल घातल्यानं आता ही मिरची आपल्याला मस्त अशी परतायची पहा. जसं आपण त्याला परतो ना, तसा रंग तिला सुटतो. हा लाल रंग अजून वाढतो, अशी ही मिरची दिसते पहा. काय लाल गुंज मिरची दिसते, वाटते का नाही सुंदर मैत्रिणी. अशी मिरची जर केली तर कधी कोणाला कंटाळा येणार आहे पहा. चला, आता छान अशी परतून देऊया मैत्रिणी. पहा, तुमच्यासोबत बोलता बोलता आपली मिरची बी तयार झाली पहा. तुम्हाला आजची ही मिरचीची रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली पहा, आणि नक्कीच करून पहा. आणि केल्यावर मलासुद्धा सांगा. आणि नक्कीच खा, कशी लागती बघा. तर खरंच तुम्ही ना नक्कीच आठवड्यातून 4 वेळा तर ही चटणी करसानच, महिन्यातून 4 वेळा करसान अशी ही चटणी पहा. खरंच खूप छान आहे, अगदी टिफिनला न्यायला, शेतात न्यायला खूप भारी आहे. तोंडी लावायला, तुमच्या ताटाची शोभा वाढवण्यासाठी ही चटणी एवढी भारी आहे मैत्रिणी. चला मैत्रिणी, मग उद्या भेटूया आपण अशाच छान छान व्हिडिओवर. बाय.